पहिला आणि दुसऱ्यातलं 2 उदाहरण अभ्यास केलेलं आहे. परंतु पान नंबर 1, 2, 3, 4 मध्ये दुसरा, तिसरा, चौथा हे पान पूर्णपणे यंदा बोर्डाकडनं वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे या पानावरचे जे मजकूर आहे, जी माहिती आहे, ते वगळण्यात आलेलं आहे. मग त्यानंतर सराव संच 1.1 मध्ये प्रश्न पहिला सुद्धा वगळलेला आहे. मग तुम्ही म्हणणार आपण प्रश्न पहिला घेतलेला आहे, आपण का घेतलं? कारण त्याचा उपयोग आपल्याला शेवटच्या उदाहरण संग्रहाला होणार आहे, म्हणून आपण प्रश्न पहिला आपण घेतलं होतं. प्रश्न दुसऱ्यातला आपण 1, 2 प्रश्न सुद्धा आपण मागच्या पाठात म्हणजे मागच्या तासाला आपण घेतलं होतं. मग का घेतलं आपण? ह्या दोन्ही घेण्याचं कारण असं की आपण शेवटचे जे उदाहरण आहे, उदाहरण संग्रह आहे 1.5 मध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये ते सगुणाकार रोप करण्याची जी पद्धत आहे ती वापरता येतं. मग ते कसं सोडवायचं याची एक पूर्वतयारी म्हणून आपण काय केलं, हे उदाहरण संग्रह केलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी म्हणजे स्वतः अध्ययन करणं गरजेचं आहे. यासाठी हे मला फक्त परीक्षेला येणार नाही, याच्यातला प्रश्न तुम्हाला येणार नाही. म्हणजे प्रश्न दुसऱ्यातले 1 ते 6 प्रश्न पेपरला विचारले जाणार नाही. तसं प्रश्न पहिला जी ॲक्टिव्हिटी घेतलेला आहे ते सुद्धा विचारलं जाणार नाही. जरी विचारले तरी आपण थोडा अभ्यास का केलं, कारण त्याचा फायदा आपल्याला 1.5 मध्ये होणार आहे. मग आता प्रश्न दुसरा आपण आता पुढचे जे प्रश्न आहेत, आता दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा इथपर्यंत आपण 6वापर्यंत आपण काय घेणार नाही आहे, कारण का ते वगळण्यात आले आपल्याला. फक्त एक आपल्याला माहीत असावं म्हणून मी प्रश्न पहिला दुसऱ्यातलं 2 असं मी घेतलेलं आहे. आता आपण प्रश्न 7व्या म्हणजे दुसऱ्या प्रश्नातला आपण 1 ते 6 आहे ते वगळलेलं आहे. त्यामुळे वगळण्यात आल्यामुळे आपण काय करणार आहोत, ते घेणार नाही आता. फक्त आपण प्रश्न 7व्यापासून सुरुवात करूया. प्रश्न 7वा हा प्रश्न आपण इम्पॉर्टंट आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ते प्रश्न आपण कसं सोडवायचे म्हणून बघूया. पहिल्यांदा इथं बघितलं दिलेलं समीकरण काय बघा बरं. 2 समीकरण दिलेलं आहे, त्या समीकरण आपण एकत्र लिहून त्याला नंबर देऊया. दिलेलं समीकरण 99x 101y बरोबर 499. त्याला आपण समीकरण 1 नंबर देऊया. दुसरा समीकरण आहे 101x 99y बरोबर 501. त्याला नंबर 2 दिला. 2 समीकरण आपण नंबरिंग दिलेलं आहे. आता सगुण जर पाहिलं तर 101 आहे तर 99 आहे. बाहेरचं सगुण समान करायचं असेल तर याला 101 न गुणावं लागेल, हे 99 ह्याला गुणावं लागेल. म्हणजे किती मोठा आकडा येणार, म्हणजे ह्या ठिकाणी गुणाकार मोठा येणार आहे, म्हणजे किचकटपणा वाढलेला आहे. तसं इथं एक्सचं समान करायचं असलं तर सुद्धा प्रॉब्लेमच आहे बघा. इथे एक्सचं सगुण बघितलं तर किती 99 इथं 101 आहे. मग या समीकरणाला दुसऱ्याला आपण 99 गुणावं लागेल आणि पहिल्याला 101 गुणावं लागेल. त्यामुळे संख्याही वाढत जाणार, मोठी होणार आहे. त्यामुळे असे प्रश्न जेव्हा असतात, आकडे मोठी असतात, सगुण मोठ्या स्वरूपात असतील तर तेव्हा त्या ठिकाणी सहसा एक प्रकारचा नियम लागू होतो, तो म्हणजे सगुणकाचा अदलाबदल. मग सगुणकाचा अदलाबदल हा प्रकार काय बघा. सगुणकाचा अदलाबदल म्हणजे बघा इथं एक्सचं सगुणक हे दुसऱ्यामध्ये वायला दिसतं बघा, म्हणजे अदलाबदल झालं बघा. एक्सचं सगुणक 99 हे दुसऱ्या समीकरणात एक्सला नसून वायला आहे. तसं पहिल्या समीकरणातलं वायचं सगुणक हे दुसऱ्यामध्ये एक्सला आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी एक्सचं सगुणक हे वायला आलेलं आहे आणि वायचं सगुणक हे एक्सला आलेलं आहे. म्हणजे समीकरणातल्या सगुणकांची काय झाली, अदलाबदल झाली आहे. म्हणजे 99 101 101 99 म्हणजे अदलाबदल झालेला आहे. अशा स्वरूपात जेव्हा समीकरण असतं त्याला म्हणायचं सगुणकाचा अदलाबदलचं समीकरण. सगुणकाचा अदलाबदल समीकरण. मग ह्या समीकरण सोडण्याची पद्धत आहे. जेव्हा जेव्हा अदलाबदल असतं बघा, अदलाबदल नीट आहे का, म्हणजे एकमेकांच्या बदल झाले, म्हणजे पहिला ठिकाणी दुसरा, दुसऱ्या ठिकाणी पहिला, त्याला अदलाबदल म्हणतो आपण. मग जेव्हा असं अदलाबदल असेल त्यावेळी आपण 3 क्रिया करायच्या. कोणत्या बा हे थोडा शॉर्टकट लिहिले मी. 3 क्रिया करायच्या जेव्हा सगुणकाचा अदलाबदल बघा. 3 अदला बदला 3 लक्षात आलं का. 3 क्रिया करायच्या आपण. अदला बदल कळा का, अदला 3 आहे, बदल 3 आहे, बदला पण 3 आहे. अदला बदल जेव्हा असेल तेव्हा आपण 3 क्रिया करायची. कोणत्या 3 क्रिया, बे व बे पद्धत. म्हणजे काय, बेरीज वजाबाकी बेरीज. म्हणजे पहिला या दोघांची बेरीज करा, परत या दोघांची वजाबाकी करा आणि जे नवीन मिळतील त्याची बेरीज करा. म्हणजे बेबबे पद्धत वापरायची. जेव्हा जेव्हा सगुणकांचा अदलाबदल असेल तेव्हा 3 क्रिया आपण करणार आहोत पाठोपाठ. त्या 3 क्रिया कशा असतील, पहिला बेरीज, दुसऱ्यांदा वजाबाकी, तिसऱ्यांदा बेरीज. बेरीज वजाबाकी बेरीज हे कायमचं लक्षात ठेवा. याच्यावरचे प्रश्न बऱ्याच वेळा 1 मार्काला सुद्धा विचारतात, 2 मार्काला सुद्धा विचारू शकतात.
मग समजा हा प्रश्न जर 3 मार्काला विचारला असेल तर आपण पूर्ण सोडवणं गरजेचं आहे. बघूया आपण. पहिल्यांदा आपण समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करू. का बरं? पहिल्यांदा बेरीज करायची. मग काय होईल बघा बरं बेरीज केल्यावर 99x अधिक 101y 101y बरोबर 499. दुसरा आहे 101x अधिक 99y बरोबर 501. बेरीज करताना चिन्ह बदलायचं गरज नाही. मग किती आहे बघा 99 100 म्हणजे काय झालं 200 झालं 200x झालं. इथं 101 आणि 99 याची बेरीज पण किती 200 येणार. याची दोघांची बेरीज करा 200 आली. मग याची बेरीज करू आपण 9 आणि 1 10 आचाले 9 आणि 1 10 आचाले 5 आणि 6 6 आणि 4 10 म्हणजे किती आलं बघा 1000 आले. म्हणजे 200x 200y बरोबर 1000 आले. पण या ठिकाणी लक्षात घ्या या गणिताचं एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा सहगुणकाचा अर्धाबद्दल गणित असतं तेव्हा तुम्हाला क्रिया केल्यानंतर मिळणारे सहगुणक हे सारखे येतात. म्हणजे x सहगुणक आणि y सहगुणक समान येतात. हे लक्षात ठेवा. कायमचं हे प्रत्येक वेळी काय होणार हे समान आहे. 3x 3y 5x 5y 9x 9y अशा प्रकारे आकडे सेम येतात. आता सहगुणक समान आलं जे समान आलं त्याला काय करा कॉमन करा. कॉमन काढलं काय समान आहे 200 समान आहे. 200 बाहेर काढला x अधिक काय राहिलं y बरोबर किती 1000. मग 200 आपल्याला इकडे पाठवायचं. मग काय बघा x अधिक y बरोबर 1000 भागिले 200. 200 आपण उडवूया. आता राहिला काय 2 आणि 10 बे का बे 2 पंचम 10 किती आलं बघा x अधिक y बरोबर किती 5. हा समीकरण नंबर नवीन मिळाला क्रमांकाचा तिसरा. आता हेच गणित कधी काय मुलं काय करतात जे समान आलं तर सगळ्याकडे भागतात असेच चालतं. 200x अधिक 200y भागिले 1000 हे असे करता येतं. जे समान कोणताकडे त्या संख्येनेच भागायचे सगळ्या असे चालतं. हे 2 सोडून गेले हे 2 सोडून गेले x अधिक y हे 2 0 2 0 उडून गेले 1 कडे 1 उत्तर तेच येतं. असे करा समान सहगुणक कॉमन काढा. समान जे सारख्या जे असलेल्या संख्या बाहेर काढायच्या तर फेकून द्यायच्या. बाहेर काढणं फेकून देणं म्हणजे भागणं अशा पद्धतीने केलं तरी चालतं. किंवा समान असलेल्या संख्येने सगळीकडे मिळायचं. समान सगळीकडे भागा. सगळीकडे भागलं तर काय होतं ते समान संख्या उडून जातात आणि इकडे सहगुणक एक एक असणारे समीकरण तयार होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला समीकरण तिसरा मिळालं. ह्या स्टेपला मार्क आहे 1 मार्क. आता समीकरण दुसरं मिळवायचं पण क्रिया कोणती करायची वजबे करायची. आता दोघांची वजबे करायची. आता वजबे करतानाच फक्त काळजी घ्या. वजबे करताना नेहमी x चा सहगुणक हा का असला पाहिजे मोठा असला पाहिजे. बघा त्याच्या दोन्हीमध्ये कोणता मोठा आहे 101 मोठा आहे 99 लहान आहे. याचा अर्थ आपण समीकरण 2 अगोदर घेऊया 1 नंतर घेऊया. मग सांगा समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. वजाबाकी करू. मग करताना आपण काय करा मोठी सहगुणक असलेले समीकरण अगोदर घेऊया. आपण दुसरा अगोदर घ्यावा लागेल. 101x अधिक 99y बरोबर 501 वजा 99x अधिक 101y बरोबर 499. आता आपण वजाबे करायचं म्हणजे चिन्ह बदलावं लागेल. मग 99 चिन्ह अधिक होता वजा झालं अधिक आहे वजा अधिक आहे वजा चिन्ह बदललेलं आहे. आता 101 मधून 99 गेलं म्हणजे किती उत्तर 2x. इथं 2 आला म्हणजे इथं पण 2 येणारच लक्षात ठेवायचं. हां आता 2 बघा 99 मधून 101 जात नाही आहे. मग 101 मधून 99 गेलं 2 पण चिन्ह मोठ्याचं मोठ्या कोणत्या आहे वजा या ठिकाणी वजा 2y बरोबर 501 मधून 499 गेलं उत्तर किती येणार 2 म्हणजे वजापैकी 2 आलेले. मग 2 समान आहे. मग सगळ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला 2 ने भाग असं केलं तर चालतं. किंवा या पद्धतीने कॉमन काढून तिकडे पाठवलं तरी चालतं. दोन्हीपैकी कुठली एक पद्धत वापरा. बेकवे मग किती होतं बघा x अधिक y x वजा y बरोबर किती 1. हा नवीन समीकरण मिळालेला नंबर 4. मग समीकरण 1 आणि 3 आणि 4 हे नवीन मिळालेलं आहे. आता आपण काय केलं बेरीज केलं
तिसरा मिळाला, वजाबाकी केलं, चौथा मिळाला. आता काय करायचं आहे, बेरीज करायची. पण बेरीज कोणाची, पहिल्या दोघांची करायची नाही. आता तिसरा आणि चौथ्याची करायची. म्हणून काय आपण समीकरण 3 व 4ची बेरीज करू. मग काय होईल बघा, आता x अधिक y बरोबर 5 अधिक x वजा y बरोबर 1. बेरीज करूया आपण. इथं y निघून गेलं, x इथे 1 आहे, 1 किती झाले, 2 झाले, 2x झालं, 5 आणि 1 6. मग x बरोबर किती आलं, 6 भागिले किती 2, भाग बसवा, 2×6, x किंमत किती आलं बघा 3. आता ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये कुठेही ठेवलं तरी चालतं. पण शक्यतो आपण सगुणक कमी असलेल्या याच्यामध्ये ठेवायचे. आता इथं अधिक आहे, सगुणक कमी आहे, इथं वजा चिन्ह आहे, सगुणक कमी आहे, परंतु याच्यापेक्षाही याच्यात ठेवा. का बरं, अधिक चिन्ह असलं तर त्या चिन्हांचा चुका होत नाही. मग तिसऱ्या समीकरणात काय करूया आपण, ही किंमत ठेवूया. मग काय लिहा, ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये बघा आपण काय होईल, तर x अधिक y बरोबर किती 5 आहे. x किंमत 3 ठेवूया आपण, 3 अधिक y बरोबर किती 5. म्हणून y बरोबर किती 5 वजा 3 बरोबर किती आलं 2. y ची किंमत किती आलं बघा 2 झालं. मग हा समीकरणाचं उत्तर किती आलं बघा, समीकरणाचं उकल किती आलं 3 आणि 2. हे शेवटचं एक आपण उत्तर लिहायचे. या ठिकाणी आपण उत्तर लिहितोय, असं मध्ये लिहू नका, त्याच्या खाली लिहायचं आपल्याला. इथं समीकरणाचे उकल असं लिहूया, उकल काय नंतर एक्स वाय किंमत, x किंमत अगोदर घ्यायचे 3,2. हे तर उत्तर संपलं. हे 3 मार्कासाठी आपल्याला अशा पद्धतीने सोडवावं लागेल. पेपरला मात्र हे प्रश्न 2 मार्काला जर विचारला असेल किंवा 1 मार्काला पण विचारू शकतात. काय विचारतात तर x अधिक y ची किंमत काढ, एवढंच विचारतात पेपरला. त्यामुळे एवढंच करायचं, थांबायचं. कधी कधी तुम्हाला x वजा y ची किंमत काढा, म्हणजे x अधिक y किंवा x वजा y ची किंमत काढा असं म्हणलं असेल तर त्यावेळी 1 मार्क असतं. आणि त्यावेळी तुम्हाला तेवढंच करायचं, म्हणजे बेरीज करून आपल्याला एक समीकरणाची किंमत मिळतं, वजाबाकी केलं तर दुसरं समीकरण मिळतं. ह्या किमती एवढंच काढायचं आणि पुढे करत सोडवायची गरज नाही. त्यामुळे हे प्रश्न 2 मार्काला विचारू शकतात, 1 मार्काला विचारू शकतात आणि 3 मार्काला पण विचारू शकतात. 3 मार्काला जर विचारलं असेल तर प्रश्न सोडवा म्हणून विचारणार आहे. मग सोडवायचं असेल तर आपल्याला 3 समीकरण मिळतात, जे तिसरा चौथा समीकरण मिळतं, त्याची पुन्हा बेरीज करावं लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी 3 क्रिया करायची, लक्षात ठेवा. सगुणकाचा अदला बदल असेल तर आपण काय करतो, 3 क्रिया अदला बदल, म्हणजे लक्षात ठेवा अदला बदल 3 क्रिया, लक्षात येते का, अदला बदल 3 वेळा 3 गोष्टी, 3 वेळा क्रिया करायची. म्हणजे 3 क्रिया कोणती करायची आहे, पहिली क्रिया बेरीज करायची, दुसरी त्यांचंच वजबाकी करायचं आणि आलेल्या नवीन समीकरणाची बेरीज करायची, म्हणजे दे व बे पद्धत वापरायची. तर अशा प्रकारे हे गणित करताना दक्षता घ्यायची की समीकरणाची बेरीज करताना सगुणक समान येतात, वजबाकी करताना सुद्धा सगुणक समान येतात, आलंच पाहिजे. हे थोडं ध्यानात ठेवायचं. आणि समान येत नसेल तर काहीतरी चुकलं का बघायचं, म्हणजे आपलं चूक आपण दुरुस्ती करू शकतो. त्यानंतर मिळालेली जे 2 समीकरण असतात त्यांची बेरीजच करायची, वजाबाकी करू नका, बेरीज करा. तर ताबडतोब काय होतं, एक चलाचा लोप होतो आणि मिळालेलं जे उत्तर आहे तुम्हाला एक चलाचं मिळतं आणि ते एक चलाची किंमत पुन्हा समीकरण या नवीन मिळालेल्या समीकरणात किंमत ठेवा, तर तुम्हाला उरलेले जे x किंवा y ची किंमत मिळू शकते. अशा प्रकारे हे गणित तुम्हाला सोडवता येईल. तर तुम्ही व्यवस्थितपणे सोडून बघा आणि याची उत्तरं सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा खात्री करून घ्या. तर त्यानंतर याच्यासारखे गणित आहे पुस्तकात 39 प्रश्न, 8वा एक प्रश्न आहे, ते बघू आपण. आठवा प्रश्न बघूया आपण. काय दिलं बघा, 49x वजा 57y बरोबर 172. हा दिलं पहिला समीकरण. दुसरा आहे 57x
वजा 49y बरोबर 252. आता या दिलेलं समीकरण आपण पुन्हा नंबरिंग टाकूया. आपण त्याला दिलेले समीकरण पहिल्या समीकरणाला आपण नंबर 1 देणार आहोत. त्याला नंबर 1. दुसरं समीकरण कोणतं आहे? तो 57x आहे वजा 49y बरोबर 252. समीकरण नंबर 2. आता बघा बरं, इथं सगुणक आहे बघा. 49 दिसतो बघा. 57 म्हणजे x चा सगुणक ही y ला मिळालेला आहे आणि y चे सगुणक हे x ला आलेलं आहे. म्हणजे समीकरणातल्या सगुणकांचे काय झालं? आदला बदल आहे. मग काय शिकलो आपण? आदला बदल असेल सगुणकाचा आदला बदल म्हणजे याचा अर्थ आपण काय करणार? 3 क्रिया करायचे. आदला बदल असेल तर काय करतो आपण? 3 क्रिया. कोणती 3 क्रिया करायचे? बे व बे पद्धत, बेरीज वजाबाकी बेरीज, हे लक्षात ठेवायचं. आदला बदल बघा, प्रत्येक 3 अक्षर आहेत की नाही? आदला 3 अक्षर, बदला 3 अक्षर. जेव्हा आदला बदल असेल तेव्हा आपण काय करणार? बे व बे पद्धत वापरायची. बेरीज वजाबाकी बेरीज, म्हणजे 3 क्रिया करायच्या. तर प्रथम काय करू आपण? समीकरणांची बेरीज करूया. समीकरण 1 व 2 ची बेरीज करायची. काय होईल बघा बेरीज केल्यावर? 49x वजा 57y बरोबर 172. त्यानंतर 57x वजा 49y बरोबर 252. बेरीज केलं. बेरीज करताना आकड्यांच्याकडे लक्ष द्या. 9 7 16 आचार्य किती झालं बघा? 5 1 6 6 4 10 हे किती? 106 झालेले आहे. इथं सुद्धा 106 येणार आहे. इथं बघा बरं, दोन्ही चिन्ह समान आहेत. बेरीज करायचे, समान चिन्हाची बेरीज होतच आणि बेरीज किती येणार? एवढेच येणार, 106. मी म्हणलं की नाही, इथं जो संख्या आहे तो संख्येत येणार आहे. बरोबर का? वजा 57 वजा 49 याची बेरीज किती येणार? वजा 106 येणार आहे. ठीक आहे, बरोबर. याची बेरीज करू आपण. 2 2 4 7 4 7 5 12 आचार्य किती आलं? 424. आता इथं बघा, जे समान संख्या आलेल्या आहेत, सगुणक समान आलेले आहेत, ते सगुणक समान असल्यामुळे त्या सगुणकाकडे आपण सगळीकडे भागायचे. मग आता सांगा, 106x भागिले किती? 106 वजा 106y भागिले 106 बरोबर 424 भागिले सुद्धा 106. म्हणजे सगळे समीकरणाच्या प्रत्येक पदाला काय केलं आपण? 106 ने भागलं. इथे लिहू शकता 106 ने भागू. काय करणार ते तिथं कारण लिहून टाका. आता हे उडून गेले, एक लिहायची गरज पण आहे. असं उडून तसं आपलं x वजा y इथे एक लिहायची गरज नाही. आता इथं 107च्या पाड्यामध्ये 424 आहे की माहिती नाही आपल्याला. म्हणजे पाडा आपल्याला एवढं मोठे येत नाही आपल्याला. तरी सुद्धा मी तुम्हाला काय म्हणलेलं, शेवटच्या आकड्याच्या पाड्यामध्ये शेवटचा आकडा सापडतो का बघा. म्हणजे 6च्या पाड्या जर आपण म्हणायला लागलो तर 6च्या पाड्यामध्ये साइन चौक 24 बघा. साइन चौक 24 म्हणजे किती आलं? लास्ट आकडा 4 मिळाला. म्हणजे 6च्या पाड्यामध्ये 24 म्हणजे 4 आकडा आहे. म्हणून आपण काय करू? आपण 4 ने गुणून बघूया आपण. काय होतं बघा? 4 सक 24 आचार्य 2 4 0 0 0 2 2 4 1 4 आला की नाही? शक्यतो हे आकडा कालच्या संख्या वरच्या संख्याशी संबंधित असतं, त्या पाड्यात असतं. तर यांच्या पाड्यात ते आहे का बघण्यासाठी काय केलं मी? शेवटच्या आकड्याच्या पाड्यामध्ये 4 आकडे येतो का बघा. म्हणजे पहिला साइन 12 2 आलं चालत नाही. साइन 3 18 8 चालत नाही. साइन चौक 24. मग 24च्या आकड्यामध्ये 4 एकम स्थानी आहे. मग एकम स्थानी 4 पाहिजे, 4 इथं आहे. म्हणून आपण 104 ला काय केलं? 6 ला काय केलं? 4 ने गुणून पाहिलं तर उत्तर येतो. मग कितवा? चौथा आहे. उत्तर काय आलं? मग किती उत्तर आलं बघा? x वजा y बरोबर किती आलं? 4. तर हा झाला नवीन समीकरणाचं नाव आहे. घेऊया आपण 3. आता आपण पहिल्या 2 समीकरणाचंच वजाबाकी करायचं आपल्याला. बेरीज केला आपण तर वजाबाकी करू. वजाबाकी आता वजाबाकी करताना फक्त काळजी एवढी घ्यायची की पहिला पदाचा सगुणक जो आहे तो मोठा असायला पाहिजे. आता 49 पेक्षा 57 मोठी आहे. मग 57 अगोदर घेऊया. म्हणजे समीकरण आपण 2 अगोदर घेऊया. मग 2 पहिला लिहूया. 57x वजा 49y बरोबर 252. वरचं सगुणक 49 आहे. 49x वजा 57y आणि पुढे किती? 172.
आता वजाबाकी करताना चिन्ह बदलावं लागणार. आता इथलं चिन्ह काय होणार, आता अधिक होणार, इथलं वजा होणार. ठीक आहे. आता बघा 57 मधून किती गेले, 49. 57 मधून किती वजा करायचं आपल्याला, 49 वजा करायचं. म्हणजे 17 9 गेले 8, म्हणजे किती आलं उत्तर 8 आलं. 57 मधून 49 गेले, किती आलं उत्तर आता 8x. इथं 8x आलं म्हणजे इथं पण 8च येणार आहे बघा. 49 अधिक वजा चिन्ह आहे बघा इथं, वजा 49 अधिक 57. याचा अर्थ असा होतो की 57 मधून 49 वजा करणे, म्हणजे भिन्न चिन्ह आहे. भिन्न चिन्हाचा अर्थ काय, वजाबाकी. जसं 57 रुपये मिळाले आणि 49 रुपये खर्च केले, म्हणजे किती राहिले असं विचारण्यासारखा प्रश्न आहे. जे 57 रुपये आपल्याकडे होतं त्यातलं आपण 49 रुपये खर्च केलं, म्हणजे 8 रुपये शिल्लक राहिले. हे कसं सोपं, आपल्याला जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा चिन्हांचा आपण आपल्या शाब्दिक उदाहरणात विचार करायचा, तर तुम्हाला तो उत्तर सोपं वाटतं. मग आता इथं याची बेरीज करायची नाही. काय मुलं म्हणतील बेरीज आहे की सर मध्ये बेरीज करू, नाही, चिन्ह भिन्न आहे, भिन्न चिन्हाची बेरीज होत नसतो, वजाबाकी होत असतो. म्हणजे याची वजाबाकी करा, किती आलं तर बघा 8 आलं, परंतु चिन्ह कोणतं द्यायचं, मोठं द्यायचं आहे. मोठ्याचे चिन्ह कोणतं आहे, 57 मोठे आहे, चिन्ह आता कोणतं आहे, अधिक आहे. पूर्वी वजा होता, पण आता नवीन चिन्ह कोणतं तो घ्यायचा, अधिक. बरोबर. बघा आता किती राहिलं, आता यांची वजाबाकी करायची. 2 2 गेलं 0. आता 5 7 जात नाही, अच्छा घेऊया 15. 15 7 गेलं 8, परत अच्छा देऊन टाका. 1 1 2 झाले, 2 2 गेलं 0. 0 लिहायची गरज नाही, फक्त 80. म्हणजे काय झालं आता 8x अधिक 8y बरोबर किती, 80 आलं. या समीकरणाच्या प्रत्येक बाजूला आपण काय करू, प्रत्येक पदाला आपण 8 ने भागूया आपण. मग या समीकरणात काय करू आपण, 8 ने भागूया. समीकरणाच्या प्रत्येक पदाला 8 ने भागू. असं शब्दात लिहिलं तरी चालेल किंवा कारण स्वरूपात लिहिलं तरी चालतं. मग आता भागणार काय होईल बघा, उत्तर 8x भागिले 8 वजा अधिक 8y भागिले 8 बरोबर 80 भागिले 8. इथं अधिक चिन्ह आहे. आता हे 8 उडून गेले, इथे x राहिलं तर बाहेर राहिलं. 8 1 8 8 द्या 80. त्या नवीन समीकरण आपण नंबर देऊया 4. बघा हे महत्वाचं 2 समीकरण मिळालं, कितवा, तिसरा आणि 4. आता राहिलं कोणती क्रिया, बेरीज केलं, वजाबाकी पण केलं, आता फक्त बेरीज करायचं. आता बेरीज म्हणजे काय, ह्या दोघांची बेरीज करायची. मग करा भाऊ, समीकरण 3 व 4 ची बेरीज. काय होईल बघा आपली बेरीज करताना, x वजा y बरोबर 4. इथं x अधिक y बरोबर किती, 10. इथं y निघून गेला, y चा लोप होतो. मग x किती झाले, 2x, आणि याची बेरीज किती आलं, 14. म्हणून x बरोबर 14 भागिले 2. बेने भाग बसतं, 2 7 14. x किंमत आली किती, 7. ही किंमत कशासाठी ठेवू शकता, पण शक्यतो आपण लहान समीकरणात ठेवायचं आहे. मग लहान समीकरण बघितलं तर हा पण आहे, हा पण आहे, पण वजा चिन्ह असलेलं समीकरण घेऊ नका, अधिक चिन्ह असलेलं समीकरण घेऊया. मग हा घेऊया समीकरण नंबर किती, 4 मध्ये. मग काय झालं बघा, 4 मध्ये ठेवलं तर x अधिक y बरोबर 10, आणि ही किंमत किती आली आपल्याला, 7 आलेली आहे. मग x किंमत किती, 7, y बरोबर 10. म्हणजे आता y बरोबर आता काय होणार, 7 इकडे पाठवूया, 10 वजा 7 झाले किती, 3. म्हणजे समीकरणाचे उकल किती आलं, उकल एक्स वाय काय मिळालं बघा, एक्स किंमत 7 मिळालं आणि वाय किंमत 3 मिळाली. इथं तुमचं उत्तर संपतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला समीकरण सोडत असताना, म्हणजे जेव्हा संगुणकाची अदलाबदल असेल तर संगुणकाचा अदलाबदल असेल तर आपण 3 क्रिया करायच्या पाठोपाठ. पहिली बेरीज क्रिया, नंतर वजाबाकी क्रिया, नंतर बेरीज क्रिया. म्हणजे आपण पहिल्या 2 समीकरणाची बेरीज केलं, इथं आपल्याला संगुणक समान मिळणार आहे, एक्स आणि वायचं, हे लक्ष ठेवायचं. आणि जे संगुणक समान मिळतं त्या संगुणकाने आपण प्रत्येक पदाला भागायचं, आणि भागल्यानंतर मिळणाऱ्या समीकरणामध्ये एक संगुणक असलेले असेल किंवा इथं संगुणक 2 2 3 3 पण येऊ शकतं. इथं या दोन्ही गणितात काय झालं, संगुणक आता एक एकच मिळालं, म्हणजे सिंपल समीकरण मिळणार आहे. तर बेरीज केल्यानंतर मिळालेलं समीकरण त्याला नंबर 3 दिलं, आणि वजाबाकी केल्यानंतर मिळणारं समीकरण आपण 4 नंबर दिलं. म्हणजे 3 आणि 4 हे 2 समीकरण पहिला मिळवायचे.
हे या गणितात पहिल्यांदा दोन समीकरणे मिळवायचे, बेरीज क्रिया करून आणि वजाबाकी क्रिया करून. आणि वजाबाकी बेरीज क्रिया केल्यानंतर जे नवीन मिळालेले समीकरण आहे त्यांची पुन्हा काय करायची, बेरीज करायची. या नवीन समीकरणाची काय केली, बेरीज केली. बेरीज केल्यानंतर हे दुसरा पद काय होतो, लोप होतो. दुसऱ्या पदाचा लोप झाला तर पहिला पद शिल्लक राहतो आणि या पहिल्या पदाचा आपण लोप किंमत काढण्यासाठी या सगुणकाकडे भागतो आपण. तर 2 या संख्याने 14ला भागलं, उत्तर किती आलं, 7 आलं. म्हणजे x किंमत मिळालं. ही किंमत आपण या नवीन समीकरणापैकी कुठल्याच एका समीकरणाने किंमत ठेवू शकता. अधिक वाला कोणतं आहे त्या समीकरण निवडा, त्या समीकरणात ही किंमत ठेवलं तर आपलं उत्तर लगेच मिळतं आणि चुका पण फारशी होत नाही. तर इतकं सोपा प्रश्न आहे. पेपरला या टाईपचे प्रश्न 3 मार्कासाठी विचारतात. एक उदाहरण पहा, तुम्ही घरी या टाईपचे गणित तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ 3x अधिक 4y बरोबर 14, 4x अधिक 3y बरोबर 21 असं एक गणित घेतलं तुम्हाला. तर आपल्याला एक प्रश्न असं देतात आणि विचारतात काय, तर x अधिक y x वजा y ची किंमती काढा. असे एक मार्काला किंवा 2 मार्कासाठी प्रश्न असू शकतात. किंमत काढा किंवा किंमती काढा असा प्रश्न असतो. म्हणजे या ठिकाणी फक्त x अधिक y विचारलं असेल तर 1 मार्क असू शकतो. पण x अधिक y आणि x वजा y दोन्ही मिळवायचं असेल तर तुम्हाला मात्र 2 क्रिया करावं लागणार आहे. पहा, म्हणजे या समीकरणाचा पण बेरीज करून बघा, हा उत्तर मिळेल. वजाबाकी करून पाहिलं तर हा उत्तर मिळेल. तर याची किंमत तुम्ही घरी तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता. 1-2 गणित तुम्ही वहीमध्ये सोडवा. तसं आणखीन एक गणित देतो तुम्हाला. 3x अधिक 2y बरोबर 15, 2x अधिक 3y बरोबर 10. समीकरण 1 आणि 2 आहे तुम्हाला दिलेलं आहे. तर काय करायचं, आता हे जर म्हणून दिलं तर x अधिक y आणि x वजा y ची किंमती काढा. किंमती काढा. मग या गणितात तुम्ही नेमकं काय करायचं, ह्या दोन्ही प्रश्नामध्ये तुम्हाला बेरीज क्रिया आणि वजाबाकी क्रिया असलेली तुम्हाला सगुणकाची किंमत दिसत आहे. मग याची किंमत काढायची म्हणजे आपण समीकरण 3 आणि 4 पर्यंतच करायचं आहे. पुढचं सोडवायची गरज नाही. अनावधान काय करतो, पुढचे गणित सोडून मोकळवतो आपण. पण आपल्या अपेक्षा काय, तर 2 मार्काचा अपेक्षा आहे. 2च मार्कासाठी तुम्हाला 2 समीकरणांची किंमती काढलं त्यामुळे हे उत्तर मिळतात. म्हणजे x अधिक y या पहिला किंमत मिळेल कदाचित. कधी कधी पहिला किंमत x अधिक y मिळू शकेल. कधी ज्यावेळी मधलं चिन्ह जर वजावज असेल त्यावेळी तुम्हाला काय मिळतं, पहिला किंमत x अधिक y मिळेल, x वजा y मिळतो. बघा, या गणिताच्या बाबतीत बघितलं तर पहिला किंमत x वजा y मिळालं. म्हणजे आपल्याला वाटतं की सर आपली किंमत पहिला x अधिक y मिळायला पाहिजे होतं, तसं मिळालं नाही. तर काय मिळाले, कारण या समीकरणाच्या मधलं चिन्ह कोणतं आहे, तो वजा होता. वजा असल्या कारणामुळे पहिल्यांदा तुम्ही वजाबाकी स्वरूपात एक समीकरणाची किंमत मिळाली. तर ज्यावेळी अधिक असेल मध्ये तर पहिला किंमत नेहमी अधिकवाला मिळतो, नंतर वजावाला मिळतो. तर अशा प्रकारे दोन्ही गणित तुम्ही थोडं बाहेरचे गणित म्हणून तुम्हाला दिलं ते दोन्ही किंमत तुम्ही काढू शकता. अजून तर आणखीन एक गणित आपण याच्यात बघूया. आपण तर अशा प्रकारे सगुणकाचा अंदाजाचे गणित बघितलं आपण. आता आणखी काही गणित 1 मार्काचे प्रश्न बघूया आपण थोडं. तर असं प्रश्न विचारले जातात. काही प्रश्न समीकरण संग्रहामध्ये आहे. जर 3x अधिक 2y बरोबर 9 आणि x बरोबर 4 तर y ची किंमत काढा. y ची किंमत काढा. इथं बघा नीट, हा एक गुणासाठी प्रश्न विचारतात किंवा तुम्हाला कधी कधी प्रश्न देतात आणि खाली पर्याय देतात A B C D. ह्या पर्यायामध्ये ते उत्तर आपल्याला शोधायचं असतं. पण तुम्हाला उत्तर शोधायचं म्हणजे काय, तुम्ही गणित सोडवूनच लिहिणार आहात, तर त्यासाठी गणित सोडवलं पाहिजे. तर आता हा गणित समजा असं दिलेलं आहे. मग आपण सुरुवात काय करणार, जो समीकरण दिलं तो लिहून ठेवायचा. हा समीकरण दिलेला आहे, एकच समीकरण दिले तर त्यामुळे एकच समीकरण जेव्हा देतात तेव्हा एका अक्षराची किंमत दिली जातात.
दुसऱ्याची किंमत काढायची आहे. मग आता काय दिलं बघा, एका अक्षराची किंमत दिली आहे म्हणजे ही पायरी जणू काय या टाईपची धारणा. म्हणजे या पूर्ण गणितात एखादी पायरी विचारलं बघा, एक्स बरोबर 7 असेल तर वायची किंमत काढा. ही किंमत आपण काय केलं याच्यात ठेवलं की नाही, सेम तसंच प्रकारचं म्हणजे मोठ्या गणिताचे तुकडे तुकडे करून छोटे छोटे प्रश्न आपल्याला काय करतात पेपरात विचारू शकतात. ते 1 मार्काचा प्रश्न म्हणून असतात. म्हणजे 1 मार्क पुस्तकात प्रश्न नाही आहे, पण ते काय करतात प्रश्नांचे तुकडे करून ते प्रश्न नवीन तयार करतात आणि त्याला 1 गुणाचा प्रश्न म्हणून म्हणतात. आता या गणिताचं समीकरण लिहिलं, त्यामध्ये एक्स किंमत दिलेली आहे. मग लिहूया आपण एक्स बरोबर 4 ही किंमत आपण काय करूया, ही किंमत समीकरणात ठेवू. समीकरणात आता ही किंमत समीकरण ठेवलं तर काय होईल, 3x + 2y बरोबर 9. ही पहिला लिहूया 3×3. x किंमत किती आहे 4 आहे, म्हणजे या ठिकाणी x किंमत आपण असं कंसात लिहू शकतो की गुणिले 4 लिहिलं तरी चालेल. + 2y बरोबर किती 9. 3 चौक किती 12 + 2y बरोबर 9. बरं x ची किंमत ठेवायचं आहे, x ठिकाणी किंमत ठेवलं, यांचा गुणाकार केलं 12 आलं, 2y बरोबर किती 9. आता आपल्याला y काढायचं आहे म्हणजे या ठिकाणी 12 तिकडे पाठवावं लागेल. मग 2y बरोबर किती 9 - 12. आता 12तनं 9 गेले म्हणजे किती आलं तर 3. चिन्ह कोणाचं मोठ्याचं, चिन्हाच्या बाबतीत काही मुलं मोठ्या करतात, त्यामुळे क्रिया केल्यानंतर चिन्ह दिलं का बघा, जसं आपण जेवण केलं की हात धुतो की नाही, का हात न धुतो बाहेर जातो का जाते, तसं पण क्रिया केली की आपण काय करायला पाहिजे, त्याची पुढचं स्टेप काय चिन्ह देणं. म्हणजे आता 12तनं 9 वजा केलं आपण 3 उत्तर लिहिलं, पण चिन्ह देण्याचं विसरून गेलं तर काय होतं त्याचे मार्क जातात. त्यासाठी आपण काय करा, 9तनं 12 जात नाही, 12तनं 9 गेले, उत्तर किती 3, चिन्ह मोठ्याचं हे लिहिलं का बघा, एकदा चेक करून पुढे जायचं. आता आपल्याला y पाहिजे, मग y काढण्यासाठी आपल्याला 2 इकडे पाठवायला लागेल. तर गुणिले 2 आहे इकडे, इथं आपण भागिले होणार म्हणजे उलटी क्रिया होणार आहे. गुणिलेचा भागिले, भागिलेचा गुणिले, बेरीजचं वजाबाकी, वजाबाकीचं बेरीज. तर या ठिकाणी 2 इथे गुणिले असल्यामुळे गेले तर किती भागिले. याचं संक्षिप्त रूप बसवता येत नसेल आहे तसं ठेवा चालतं, किंवा तुम्ही संक्षिप्त रूप दिलं आणि ते 1.5 येत असेल तर तसंही चालतं, पण गरज नाही. या ठिकाणी चलाची किंमत अपूर्णांकाची सुद्धा चालतं, पण ज्यावेळेस शाब्दिक गणित असेल तिथे मात्र आपल्याला अपूर्णांकात लिहिणं, दशांश चिन्हात लिहिणं गरजेचं असतं. या ठिकाणी फक्त एवढे लिहिले तरी मार्क मिळतात. अशा प्रकारचे सुद्धा 1 मार्काचा प्रश्न मला विचारू शकतात. तर हे प्रश्न 1 मार्काला विचारतात. तसेच अजून एक प्रश्न बघू आपण. असं प्रश्न विचारले जातात, x + y बरोबर 10 या समीकरणाचे कोणतेही एक उकल लिहा. एक उकल, कोणतेही एक उकल लिहा किंवा एक उकल शोधा असं म्हणतात. कोणते उकल शोधा. आता पहा, उकल म्हणजे काय, एक्स आणि वायची किंमत. उकलचा अर्थ काय, एक्स आणि वायची किंमत. आता एक्स आणि वायची किंमत एक्स दिलं तर वाय काढतो आपण, वाय दिलं तर एक्स काढतो, पण इथं काहीच दिलं नाही, पण उकल लिहायचे. म्हणजे एक्स आणि वायची किंमत लिहिण्यासाठी आपल्याला एक्स तर माहीत होणं गरजेचं आहे आणि वाय तर माहीत होणं गरजेचं आहे. पण एक्स आणि वाय दोन्ही दिले, पण एक्स आणि वायची किंमत एकत्र काढायची आहे. मग यासाठी काय करायचं आपण, या गणितात तुम्हाला स्वातंत्र्य आहे. एक्स किंमत मनानं काय पण घेऊया आणि वायची किंमत काढा. एक्स किंमत मनानं घेऊन वायची किंमत काढायची. समजा आपण काय करूया, पहिलं दिलेलं समीकरण लिहू, नंबर दिलेलं नाही चालतं कारण एकच आहे ना, गरज नाही. मग आपण काय करूया, समजा x बरोबर 3 ही किंमत ठेवू, ही किंमत घेतो. मग काय होईल किंमत याच्यात ठेवलं तर x + y बरोबर किती 10. x किंमत किती आलं 3 + y बरोबर किती 10, म्हणजे y बरोबर किती आलं 10. 3 इकडे पाठवा, -3, 10 ने 3 गेले 7, y बरोबर किती 7. म्हणजे x किंमत 3 ठेवल्यावर y ची किंमत किती मिळाली 7. म्हणजे समीकरणाचे उकल काय, मग समीकरणाचे उकल बरोबर xy म्हणजे 3 आणि 7. हे आपण उकल लिहिलं. 1 मार्कासाठी सोडवावं लागत नाही, पण तरी सोडवलं तर छानच. काय म्हणून तोंडी पण लिहू शकतात. आता बेरीज 10 आला पाहिजे, एक्स आणि वायची बेरीज 10 आला पाहिजे. एक्स किंमत काय पण घ्या, वाय किंमत काय पण उत्तर येईल. बघा 3 7 7 3 5 5 असे भरपूर मिळतील. आपल्याला एक उकल लिहायचे.
एकच उकल लिहायचे. त्यासाठी आपण या गणितात चान्सेस काय आहे, एक्स किंमत मनाने घेऊन वाय किंमत काढता येऊ शकतं आणि दोन्ही काढल्यानंतर एकत्र लिहिलं तर काय होईल, ते समीकरणाची उकल येईल. त्यामुळे सोडवण्याची अशी पद्धत लक्ष ठेवा. तर एक्स किंमत या ठिकाणी मनानेच घ्यायचे आणि वाय किंमत मनाने घ्यायची नाही, ती काढायची. एक्स मनाने घ्या, वाय काढा, किंवा वाय मनाने घ्या, एक्स काढा. त्यामुळे दोन्ही किंमत आपल्याला मिळवायचं आणि त्याला उकल असं नाव द्यायचं. आता हे गणित समजा कधी कधी एक मार्क विचारलं, समजा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ताबडतोब असं पण लिहू शकता, 3 7 5 5. 3 उकळी लिहायचे असेल 3 उकळी लिहू शकतो आपण, 2 8 असंही लिहिता येते तुम्हाला. म्हणजे उकळी लिहायचे फक्त असं लिहिलं तरी चालतं, पण शक्यतो वेळ असेल तर तुम्हाला हे सोडवून दाखवलं तर पण छान. आणि एकच उकल विचारलं तर आपण असं सोडवा. तर अशा प्रकारचे आपण प्रश्न विचारू शकता. त्यानंतर आणखी एक प्रश्न येऊ शकतात या वेळेवरचं, एक गुणासाठी. असं विचारलं, 3x अधिक 2y असं दिलेलं आहे. जर 3x अधिक 2y बरोबर 18, तर या समीकरणाचे आता दिलेलं असेल तुम्हाला 4 आणि 2 4 आणि 3 हे उकल आहे का, असे सुद्धा कधी कधी एक मार्काला विचारू शकते. आता हे आपण कुठल्या प्रश्नात घेतला, पण शेवटचं उत्तर काढत होतो आपण, ते उकल म्हणून लिहित होतो. जर उकल असेल तर एक्स आणि वायची किंमत आपण काढलं होतं. म्हणजे आता उलटा प्रभाव करायचा. म्हणजे काय, ह्या किमतीचं ठेवलं तर काय होणार, डावी बाजू उजवी बाजू समान व्हायला पाहिजे. म्हणजे उकल म्हणजे काय, समीकरणाच्या किमती एक असा अर्थ घेतला आपण. समीकरणाच्या एक्स आणि वायच्या किमतीला आपण उकल म्हणतो. ह्या किमती मिळतात कुठून, समीकरणातून. ह्या किमती समीकरणात ठेवलं तर काय, समीकरणाची दोन्ही बाजू समान होतात. म्हणून समान होण्यासाठी जी किमती वापरतो त्या किमती म्हणजे उकल असणार आहे. मग आपण पहिला काय करू, आपण 3x अधिक 2y बरोबर 18. ह्या समीकरणामध्ये काय करू आपण, x बरोबर 4 आणि y बरोबर 3 ही किंमत ठेवायची. मग काय बघा, ही किंमत ठेवल्यानंतर या समीकरणाची डावी बाजू कोणती बघू आपण, डावा म्हणून. ह्या समीकरणाची डावी बाजू कोणती आहे, 3x अधिक 2y. 3 अशी 3, x किंमत 4, y ची किंमत 3. मग किती झालं, 3 चौक 12, 2 त्रिक 6 झाले किती, 18. म्हणजे डावी बाजू किती मिळालं, डावी बाजू 18 मिळालं. आणि उजवी बाजू काय आहे, उजवी बाजू सोडायची गरज नाही, ते करता किंमतच दिलेली आहे. मग दोन्ही किंमत आपल्याला बघा सारखं आलेलं आहे की नाही, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू काय आलेलं आहे, समान आलेलं आहे. मग जेव्हा डावी बाजू जर समान येतं याचा अर्थ ही किमती काय, मग या समीकरणाची उकल आहे. म्हणून काय म्हणायचं आता, 4 3 ही समीकरणाची उकल आहे. असं लिहू शकतो आपण. कारण का, समीकरणाची ह्या किमती काय करतात, समाधान करतात. काय मुलं असे इथे लिहू शकतात की कारण 4 3 हे किंमत समीकरणाचे काय होतं, समाधान करतात, म्हणून हे उकल आहे असं लिहिलं तरी चालतं. किंवा शॉर्टकट डावी उजवी समान दाखवलं पण उकल आहे असं लिहिलं तरी चालतं. एक मार्कासाठी जेवढं शक्य तेवढं कमीत कमी लिहू शकतात. इथं वाढवायची गरज नाही. पण समजा हा मार्क 2 मार्क विचार असेल तर थोडं सविस्तर लिहा. त्याप्रकारे या प्रश्नामध्ये विविधता काय बघा, ह्या प्रश्नात या प्रश्नात फरक काय बघा. ह्याच्यामध्ये दोन्ही किंमत काढायची होत्या, त्यासाठी आपण एक किंमत मनाने घेऊन एक किंमत काढली. यामध्ये दोन्ही किंमत दिलेलं आहे, उकल दिलेलं आहे, पण ते आहे का नाही, करेक्ट आहे की नाही, उकल याचंच आहे का. जेव्हा उकल आहे की नाही म्हणजे काय करावं लागेल, तपासायचं. तपासणं म्हणजे काय, डावी उजवी बाजू समान येते का बघण्यासाठी ही किंमत ठेवून बघायचं. मग ह्या किमती ठेवल्यानंतर समीकरणाची डावी बाजू किंमत जी आहे ती उजवी बाजू किंमत सेम असायला पाहिजे. हे असेल तरच ती समीकरणाची उकल असेल. समजा दोन्ही किंमत भिन्न भिन्न असेल, समजा इथं 16 आलं, इथं 18 आहे, म्हणजे काय म्हणायचं, नाही असं उत्तर लिहायचं. आणि इथं नाही उत्तर लिहिलं इथं उकल नाही असं उत्तर लिहिणार नाही, तर इथं पण नाही असं लिहिलं पाहिजे. ज्यावेळेला असं प्रश्नात येईल त्यावेळी तुम्ही त्याप्रमाणे उत्तर लिहा. म्हणजे उत्तर जर म्हणजे डावी जे सेम उत्तर आलं तरच तुम्हाला उकल आहे असं म्हणता येतं. आणि हे प्रश्न आपण पाहिलं, हे सगळे प्रश्न 1 किंवा 2 मार्कासाठी विचारू शकतात. तर आज आपण एकंदर सहगुणकाच्या अदलाबदल असणारे गणित पाहिलं. त्या सोडवत असताना आपण महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायचं, सहगुणकाचा अदलाबदल म्हणजे बरोबर काय लक्षात ठेवायचं बघा,
अदलाबदल म्हणलं की 3-3 अक्षरांचा हा जो साखळी दिसते अदलाबदल, त्याचा अर्थ आपण 3 क्रिया करायच्या हे आठवण ठेवायच्या. कोणत्या 3 क्रिया आहेत त्या? बेरीज, वजाबाकी, बेरीज. म्हणजे पहिला बेरीज करायचं, समीकरण नंबर 3 मिळवायचं, आणि नंतर वजाबाकी करायचा, समीकरण नंबर 4 मिळवायचं, आणि त्या दोघांची काय करायची? बेरीज करायची. अशा प्रकारे आपण एक्स वायची किंमत काढू शकतो. अत्यंत महत्त्वाचा हा गणित आहे. आता यावर्षी 1.1 मध्ये प्रश्न पहिला कट केलेला आहे. 1.1 मधला प्रश्न दुसऱ्यातलं पहिले 6 प्रश्न कट केलेले आहे, वगळलेले आहे. तर आता फक्त त्यातला 6वा प्रश्न हे यावर आधारलेला आहे. त्यामुळे हे प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे 3 मार्काला विचारू शकतील किंवा त्यावर आधारलेले प्रश्न 1-1 मार्क 2-2 मार्कासाठी असा प्रश्न विचारण्याची शक्यता असू शकते. ही शक्यता जास्त आहे. त्यावर असेही प्रश्न विचारू शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण जवळजवळ 1.1 चे प्रश्न आणि त्यावर आधारलेले काही 1 मार्काचे प्रश्न पण आपण एकंदर अभ्यास केलेला आहे. तसेच आपण समीकरण आहे की नाही हे ओळखायचं कसं, म्हणजे एकसमान समीकरण आहे का किंवा द्विचल समीकरण कसं ओळखायचं हे तुम्हाला एकदा आठवण करून देतो. त्यावर सुद्धा एखादा प्रश्न विचारू शकता. दिलेलं समीकरण, समजा असं समीकरण दिलं, हा समीकरण आहे आणि हा एक समय समीकरण किंवा द्विचल समीकरण आहे का, म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरण आहे का, असं प्रश्न विचारला. तर काय लिहिता येईल आपल्याला? हे द्विचल म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरण नाही आहे. कसं ओळखायचं? कारण पहिल्यांदा हे समीकरण रेषीय समीकरण नाही, रेषीय समीकरण नाही. ही 2 चलातील रेषीय समीकरण नाही. कारण काय बरं? कारण का कोटी किती आहे? तर 2 आहे. कोटी म्हणजे काय? सर्वात मोठी घातांकाला आपण काय म्हणतो? कोटी म्हणतो. या समीकरणामध्ये कोटी किती आहे? सर्वात जास्त 2 आहे. आपल्याला काय पाहिजे? फक्त एकच पाहिजे. 2 असल्यामुळे काय म्हणतात आपल्याला? समीकरण रेषीय समीकरण नाही, 2 चलातील रेषीय समीकरण नाही. म्हणजे आपण लिहू शकतो कारण चलाचे घातांक कोटी, चलाचे कोटी किती आहे? 2 आहे. 2 आहे असं लिहा किंवा कोटी 1 नाही असं लिहिलं तरी चालतं. कोटी 1 नाही म्हणजे 2 आहे असं दोन्हीपैकी कुठलं पण उत्तर लिहा. चलाची कोटी 1 नाही असं लिहिलं तरी सुद्धा चालतं. नाही. तर अशा प्रकारचे 1 मार्काचा प्रश्न याच्यावर सुद्धा विचारू शकते. तर आता ह्या प्रकारचे प्रश्न किंवा ह्या प्रकारच्या प्रश्नामध्ये दोघांची किंमत विचारलेली आहे, जे बेरीज आणि वजाबाकीचं. इतर प्रश्नामध्ये उकल आहे का विचारलं. उकल आहे की नाही याचा अर्थ आपल्याला तपासायचा आहे. मग आहे की नाही तपासण्यासाठी या किमती काय करायचं? दोन्ही किंमत आपण समीकरणाच्या डावीकडे ठेवायचं. उत्तर मिळतं ती उत्तर आणि उजवीकडचं उत्तर सेम आहे का बघा. आणि समान आलं तर डावी उजवी बाजू समान आलं म्हणजेच ह्या किमती समाधानकारक आहेत, म्हणजे किंमत समीकरणाची उकल आहे. आणि या गणितात तुम्हाला उकल शोधायचं आहे. त्यामुळे शोधण्यासाठी आपल्याला एका चलाची किंमत आपल्याला माहीत पाहिजे. पण माहीत नसल्यामुळे आपण काय करा? एक चलाची किंमत मनाने घ्यायचं आणि मनाने घेऊन दुसऱ्या चलाची किंमत काढायची आणि 2 चलाची किंमत मिळाल्यानंतर आपण त्यांची उकल म्हणून लिहायचे. तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला 1-2 मार्कासाठी विचारू शकतात. तर समीकरण सोडवण्यासाठी आपण चलाचा लोप करण्याची जी पद्धत आहे ती पाहिलं आपण. आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण शाब्दिक गणिताचा आपण अभ्यास करणार आहोत.